नमस्कार. शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या दोन पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आजचं हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर आलेला ह्या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. याचं कारण असं आहे की त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आठवड्यासाठी जे काही विश्लेषण करणं आवश्यक आहे ते केलेलं आहे. त्याचबरोबर काही प्राइस ॲक्शनच्या महत्त्वाच्या संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. ज्याला खरोखरच मार्केटमध्ये काहीतरी शिकायचं आहे त्याच्यासाठी कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काय होईल की सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यासाठीचं विश्लेषण तुमच्या चांगलं लक्षात येऊ शकेल. तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल आणि आपण आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करतोय. तर आता जर तुम्ही परत बघितलं तर परत तुमच्या असं लक्षात येईल की परत एक आपल्याला ट्रायंगल सारखी सिच्युएशन तयार झालेली आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूने आपल्याला ही एक ट्रेंड लाईन दिसतेय. खालच्या बाजूची ही ट्रेंड लाईन आहे. आता हे कसं काढायचं हे मागच्या जवळजवळ महिन्याभरामध्ये 2-3 वेळा मी तुम्हाला दाखवून झालेलं आहे. त्यामुळे आता मी ह्या ट्रायंगलवर जास्त डिस्कशन करणार नाही. पण एवढंच सांगतो की हा जो ट्रायंगल तयार झालाय ह्याच्यामध्ये आता सोमवारसाठी बघितलं तर आपल्याकडे सोमवारचं इथून चालू होणार. सोमवारचा पूर्ण दिवस इथे संपतोय आणि 11 तारीख जी आहे ती आपल्याला इथे संपतीये. बरोबर किंवा इथे सुरू होतीये. त्यामुळे सोमवारचा जो दिवस आहे तो पूर्ण ह्या याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. कारण आता जागा हळूहळू काय होत चालली आहे, सोमवारच्या दृष्टीने विचार करायला गेला तर जागा एवढीच शिल्लक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोमवारसाठी एवढीच जागा शिल्लक आहे. ह्या एवढ्या जागेमध्ये आता सोमवारी आपल्याला काय अपेक्षित आहे, कुठेतरी ब्रेकआउट अपेक्षित आहे. तर ही पहिली गोष्ट प्राइस ऍक्शनच्या साह्यानं किंवा टेक्निकल अनालिसिसच्या साह्यानं आपल्याला आता लक्षात आलेली आहे. आता आपण जाऊया ऍस्ट्रो अनालिसिस कडे. ऍस्ट्रो अनालिसिस आपल्याला काय सांगतंय? ऍस्ट्रो अनालिसिस असं सांगतंय की हे जे काही आपल्याला शुक्रवारी सेलिंग आलं, हे जे सेलिंग आहे हे आपण बघू शकता की ह्या 3 लेवल जे आहेत ह्या फायनल टार्गेटच्या लेवल आहेत. कोणत्या आहेत? 24,565 आहे, त्यानंतर 24,525 आहे आणि तिसरी लेवल आहे 24,495 ची. ह्या 3 फायनल लेवल आहेत. आता ह्या 3 फायनल लेवल असल्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या हिशोबानुसार ही जी काही आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलंय हे जास्तीत जास्त ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं आपल्या कॅल्क्युलेशन नुसार. याचा अर्थ अजिबात असा नाही की ह्याच्या खाली किंमत जाणारच नाही म्हणून. बरोबर, ह्याच्या खाली सुद्धा किंमत जाऊ शकते. पण आपण जे काही अनालिसिस केलंय आपल्याला ही 3 फायनल टार्गेट मिळालेली आहेत. आता काय होऊ शकतं, तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा अशी फायनल टार्गेट येतात शॉर्ट टर्मची, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता ही मंदी चालू आहे, किंमत खाली आलेली आहे. अशा वेळेला ही जी फायनल टार्गेट आहेत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या फायनल टार्गेट जवळ आपल्याला कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनलेला बघायला मिळतो. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की शुक्रवारीच आपल्याला असं वाटलं कदाचित की इथेच डब्ल्यू पॅटर्न बनतोय की काय. बरोबर, बनला पण होता पण ब्रेकआउट दिला नाही.
तर आपल्याला ब्रेकआउटची कन्सेप्ट सुद्धा व्यवस्थित समजून सांगितलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये. यापूर्वीच्याही अनेक व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आहे. तर ब्रेकआउट आला नाही आणि परत किंमत खाली आली आणि हा लो ब्रेक केला. त्यामुळे आता आपल्याला काय तयार झालंय, मी थोडंसं आता आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल आणि समजू शकेल. तर आता आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, की जर डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर लो इथे बनलाय. त्यामुळे जर डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर तो ह्या कॅन्डलच्या पुढे इकडे बनणार आहे. इथून मागे जो डब्ल्यू पॅटर्नची आता शक्यता किंवा प्राइस ऍक्शन आपल्याला बघण्याची गरज नाही, कारण लेटेस्ट लो आहे तो इथे आहे. म्हणजे जर बनला डब्ल्यू पॅटर्न तर तो इथून पुढे बनेल. बरोबर. तर ही एक गोष्ट क्लिअर झाली. मग त्याच्यात काय क्लिअर होतंय आपल्याला, मी तुम्हाला इथे दाखवतो, की आता हा लो बनलाय आणि काय झालंय, किंमत वर जायला सुरुवात झाली. म्हणजे इथून खाली आलेलीच आहे किंमत. हा लेटेस्ट सगळ्यात लो आहे आणि किंमत वर जायला सुरुवात झाली. कदाचित काय होईल, आणखीन थोडी वर जाईल, कधीतरी एकदा खाली येईल आणि मग परत एकदा वर जाताना डब्ल्यू पॅटर्न बनवू शकते. असं आपल्याला आता दिसतंय. जर खरोखरच इथेच डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर. समजा बनणार नसेल तर काय होईल, 24,525 ची लेवल ब्रेक होईल. 24,525 ची लेवल ब्रेक झाली तर मग आपल्याला ओळखायचंय की आता डब्ल्यू पॅटर्न साठी आणखीन वाट बघावी लागणार. मग काय होऊ शकतं, 24,495 ची लेवल आपल्याला येऊ शकते. कदाचित किंमत ह्याच्या खाली सुद्धा टिकू शकते आणि ह्याच्या खाली टिकली तरी काही हरकत नाही. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, ही जी काही मंदी चालू आहे ही मंदी चालूच राहणार. बरोबर. म्हणजे आपल्यासाठी एक सिंपल सूत्र आता लक्षात ठेवायचं आहे, की जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न दिसणार नाही आपल्याला तेजीचा विचार शॉर्ट टर्म मध्ये करायचा नाहीये. शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला मंदीचा विचार करायचा आहे. ज्या क्षणी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दिसेल, ज्या क्षणी डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट येईल, त्यानंतर आपल्याला तेजीचा विचार करायचा आहे. साधारणपणे ह्या आसपास कुठेतरी, म्हणजे ह्या ज्या 3 लेव्हल दिसतायत, ह्या लेव्हलच्या आसपास कुठेतरी हा डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे आता आपल्याला लक्षात आलंय, की डब्ल्यू पॅटर्न बनला कीच तेजी होणार आहे. तोपर्यंत काय होणार आहे, ही जी मंदी आहे ही चालू राहील. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं. सोमवारी कदाचित शक्यता अशी आहे, की थोडंसं गॅप अप सुद्धा ओपन होऊ शकतं. अर्थात अजून पूर्ण रविवारचा दिवस जायचा आहे. आंतरराष्ट्रीय काय घडामोडी होतात ते आपल्याला बघायचं आहे आणि मग ठरेल. पण आता जे दिसतंय त्यानुसार काय होऊ शकतं, थोडंसं, आज मी हा शनिवारी व्हिडिओ संध्याकाळी रेकॉर्ड करतोय, तर त्यामुळे असं दिसतंय की थोडंसं गॅप अप ओपन होऊ शकतं. बरोबर. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर आणखीन थोडं वर जाऊ शकतं. मग परत एकदा त्याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं आणि मग असं होऊ शकतं, असं आत्ताचा अंदाज आहे. असंच होईल हे अजून आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला थोडंसं उद्याचा दिवस जायला लागेल, मग थोडीशी क्लॅरिटी येईल आणि सोमवारी सकाळी आणखीन जास्त क्लॅरिटी येईल. तर हे झालं आपल्याला निफ्टी 50 मध्ये सोमवारी काय होऊ शकतं याचं केलेलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया, बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण, आपल्याला आठवत असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की ह्या 3 लेव्हल दिलेल्या होत्या प्लॅटिनम ग्रुप मेंबर्सना. 57,830, 57,750 आणि 57,695. तिन्ही लेव्हल आल्यात. खूप व्होलाटाईल मुवमेंट होतीये सध्या. तर त्यामुळे आता काय होईल, पुढच्या आठवड्यापासून कदाचित हे सर्व स्टेबल होण्याची शक्यता आहे. तर इथे ह्या 3 लेव्हल जे आहेत ना, ही जी काही मंदी झाली याच्या फायनल लेव्हल होत्या. आता इथे आपल्याला अपेक्षा काय आहे, की जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, समजा इथून आणखीन खाली जायला लागलं तर जाऊ दे. बरोबर. आणखीन खाली खाली जात राहणार. जेव्हा कधी डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर काय होऊ शकतं, मग तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. कदाचित काय होईल, हा लो, आता लेटेस्ट लो हा आहे. बरोबर. इथून वर गेलंय, इथून इथपर्यंत खाली आलंय. कदाचित जर गॅप अप ओपन झालं तर इथेच डब्ल्यू पॅटर्न लगेच बनेल ओपनिंगलाच. कारण जर समजा गॅप अप ओपन झालं, इथे थोडीशी इंटरेस्टिंग प्राइस ऍक्शन आहे, त्यामुळे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्राइस ऍक्शन काय आहे, लेटेस्ट लो जो आहे, म्हणजे हा हाय बनल्यानंतर इथून खाली येत असताना सगळ्यात मोठा लो कुठला आहे, हा लो सगळ्यात मोठा आहे, लोएस्ट लो आहे हा. बरोबर. तर इथून काय झालंय, किंमत वर गेली आहे, परत इथपर्यंत खाली आली आहे. आता समजा सोमवारी गॅप अप ओपन झालं आणि इथून वर जायला लागली, तर ह्याचा अर्थ काय जाणार, ही इथून इथपर्यंत किंमत खाली आली, इथून वर जायला लागली, परत इथपर्यंत खाली आली आणि परत आता असं करून वर जाते, म्हणजे डब्ल्यू पॅटर्न तयार होणार. आणि मग हा हाय ब्रेक झाला की काय होऊ शकतं, याच्यावर किंमत टिकली की मग ब्रेकआउट येऊ शकतो. आणि जर समजा इथूनच ब्रेकआउट आला आणि ही लेवल सुद्धा ब्रेक झाली, तर मग काय होईल, 58,000 च्या आसपास रेझिस्टन्स आहे. आपल्याला थोडं इथे सावध राहायला लागेल.
फार मोठं टार्गेट लगेच धरता येणार नाही. 58,000च्या आसपास आपल्याला बघावं लागेल. 58,000 ते 58,100च्या आसपास आपल्याला काय होणार आहे, रेझिस्टन्स येऊ शकतो. तर त्यामुळे इथे थोडंसं सावध राहावं लागेल. पण इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तर कदाचित मग हे सुद्धा ब्रेकआउट येऊ शकतं. त्याचं विश्लेषण आपल्याला नंतर करावं लागेल. पण आत्ताचं जे दिसतंय ह्याच्यानुसार असं वाटतंय, की जर सोमवारी गॅप अप ओपन झालं तर डब्ल्यू पॅटर्न बनेल. फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि जर समजा ही लेवल ब्रेक झाली, मग काय होऊ शकतं, खालच्या बाजूला येऊ शकतं आणि खाली जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, तोपर्यंत खाली खाली जाऊ शकतं. तर माझ्या मते आता तुम्हाला विश्लेषण लक्षात आलं असेल. जसं ओपनिंग होईल त्यानुसार आपल्याला सोमवारी बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. पण खालची तिन्ही टार्गेट आलेली आहेत, त्यामुळे वर जाण्याचं सुद्धा आता आपल्याला मार्केटमध्ये शक्यता लक्षात ठेवली पाहिजे. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. पुढे जाण्यापूर्वी आता आपण काय करणार आहोत, थोडंसं शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी, चॅनल मेंबरशिप विषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. जर तुम्ही युट्यूबचं ऍप ओपन केलं आणि त्याच्यामध्ये शेअर मार्केट मराठी हा आपला युट्यूब चॅनल ओपन केलात, तर ह्या युट्यूब चॅनलवर आता सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागलेलं असणार आहे. या जॉईन बटनला क्लिक जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय होऊ शकतं, चॅनल मेंबरशिपची माहिती मिळू शकते. पहिल्यांदा सगळी माहिती वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला चॅनल मेंबरशिप घ्यायची असेल तर त्यापैकी तिथे आपण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. पहिला ऑप्शन आहे ब्रॉन्झ मेंबरशिप, दुसरा ऑप्शन आहे सिल्वर मेंबरशिप, तिसरा आहे गोल्ड, चौथा आहे प्लॅटिनम. आता मी पुढचं पण एक हे दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 17 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे आता मी डेट फायनल झालेली आहे, YouTube कडनं आपल्याला कळलेलं आहे की 17 ऑगस्ट पासून नवीन दर लागू होणार आहेत. सध्या 17 ऑगस्ट पर्यंत आपल्याला काय आहेत, ह्याच दरानं आपल्याला इथे मेंबरशिप घेता येणार आहे. 17 ऑगस्ट पासून काय होतील, हे नवीन दर लागू होणार आहेत. बरोबर. ब्रॉन्झ मेंबरशिप साठी 59 च्या ऐवजी 119, सिल्वर साठी 119 च्या ऐवजी 239, गोल्ड मेंबरशिप साठी 199 च्या ऐवजी 479. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की ह्या आठवड्यात जर तुम्ही घेतलीत मेंबरशिप आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही रिन्युअल ऑटोमॅटिक ठेवलं, तर तुम्हाला 199 रेटच राहणार आहे. पुढच्या महिन्यात सुद्धा तुमचं रिन्युअल 199 नच होईल. पण ऑटो रिन्युअल जर घेतलं नाहीत, मॅन्युअल रिन्युअल घेतलं, तर ह्या महिन्यामध्ये 199 राहील आणि पुढच्या महिन्यामध्ये 479 होणार. तर त्यामुळे रिन्युअल करत असताना ऑटोमॅटिक रिन्युअल ठेवा. म्हणजे काय होईल, की तुम्हाला हे जुने दर जे आहेत 17 ऑगस्ट पर्यंत जे लागू असणार आहेत, ते जुने दर लागू राहतील. तुम्हाला नवीन दर लागू राहणार नाहीत. 17 ऑगस्ट नंतर जे कोणी मेंबरशिप घेतील त्यांना हे नवीन दर लागू होणार आहेत. प्लॅटिनम मेंबरशिप विषयी तुम्हाला नवीन दर काय असतील, की आहे तेच दर कंटिन्यू होणार आहेत, हे तुम्हाला आणखीन 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल. पण ज्यांची मेंबरशिप कंटिन्यू आहे त्यांना काही काळजी करण्याचं कारण नाही, त्यांच्यासाठी दर वाढणार नाही आहेत. ऑटोमॅटिक रिन्युअल ज्यांनी ज्यांनी ठेवलंय त्यांना हेच दर राहणार आहेत. ओके. तर ह्याविषयी तुम्हाला आणि जर काही शंका असतील, माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, ह्याच्यावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधायचा आहे. ह्याच्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्याच्यावर कुठल्याही स्वरूपातले कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे तुम्हाला जर काही YouTube चॅनल मेंबरशिप विषयी शंका असेल, तर तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता पुन्हा आपण पुढे जाऊया आणि राहिलेलं इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये थोडंसं वेगळं विश्लेषण आहे. सेन्सेक्स मध्ये विश्लेषण असं आहे, की आपल्याला म्हणजे हे प्लॅटिनम मेंबर्सना दिलेलं होतं आणि खूप मोठं टार्गेट त्यांना आपल्याला इथे बघायला मिळालं. साधारणपणे 78,700 च्या आसपास लेवल दिली होती. तुम्ही बघू शकता शुक्रवारी खाली ओपन झालं. वर जाऊन जर 700 ची लेवल पुन्हा तोडली, तर मी सांगितलं होतं खाली येताना 78,390 आणि ह्याच्याही खाली टिकलं तर 78,250 ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकेल. तर खूप मोठं टार्गेट आपल्याला, जवळजवळ 300 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं. व्होलाटाईल मुवमेंट खूप झाली, पण आपल्याला दिलेलं टार्गेट शेवटच्या क्षणी का असेना, म्हणजे शेवटच्या 1 तासाभरात आपल्याला टच झालेलं बघायला मिळालं. आता ह्याच्यामध्ये काय आहे,
की ही जी लेवल आहे, ही लेवल फार महत्वाची आहे. याच्यामध्ये हा जो आहे आणि मी त्याच वेळेला शुक्रवारीच प्लॅटिनम मेंबर्सना सांगितलं होतं, की हा सपोर्ट झोन आहे. बरोबर? हा सपोर्ट झोन आहे, त्यामुळे इथे काय होऊ शकतं, किंमत इथे येऊन सपोर्ट घेऊन डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी करू शकते. मात्र जर काही कारणानं 78,000 म्हणजे किंमत खाली आली सोमवारी आणि 78,250 ही लेवल सुद्धा ब्रेक झाली. ब्रेक झाली म्हणजे काय? हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. एक रेड कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे आणि त्याचा जो लो आहे तो नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे. असं झालं तर ब्रेक झाली म्हणणार. नुसतं किंमत खाली आली आणि परत वर गेली आणि अशी इथे क्लोजिंग आलं आणि कॅन्डल अशी बनली, तर ही लेवल ब्रेक झाली असं म्हणता येणार नाही. क्लोजिंग खाली, रेड कॅन्डलची क्लोजिंग खाली झाली पाहिजे आणि त्याचा लो मोडला पाहिजे. बरोबर? म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या दृष्टीनं काय, ही लेवल ब्रेक झाली का वर जाताना? तर नाही. नुसती किंमत वर गेली आणि खाली आली. ब्रेक नाही झालं. ब्रेक होण्यासाठी ही जी ग्रीन कॅन्डल बनली आहे, ही इथे न थांबता इथे जाऊन अशी बनली पाहिजे होती आणि त्याचा हाय बनायला पाहिजे होता वर आणि नेक्स्ट कॅन्डलनं हा हाय ब्रेक करायला पाहिजे होता. तरच आपण असं म्हटलं असतं, की ही ग्रीन कॅन्डल म्हणजे ही जी लेवल होती, ही ब्रेक झाली. नुसतं किंमत वर जाऊन खाली आली काही सेकंदासाठी, त्याला काय फार महत्त्व नसतं. बरोबर? तर ह्या पद्धतीनं जर ह्या लेव्हलच्या खाली आपल्याला ब्रेकआउट पाहिजे असेल, तर तसंच आहे 78,390 च्या खाली जर टिकलं, तर मग ही लेव्हल येऊ शकते आणि ह्याच्या खाली जर टिकली, तर मग मात्र सेन्सेक्समध्ये सुद्धा आणखीन मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं. मग सेल ऑन राईज होऊ शकतं आणि खूप मोठं सेलिंग येऊ शकतं. पण जर असं झालं नाही, ह्या एरियामध्येच सपोर्ट घेतला आणि इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग काय होईल, खूप चांगली तेजी आपल्याला परत एकदा सेन्सेक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. सेन्सेक्सचं विश्लेषण हे निफ्टी आणि बँक निफ्टीपेक्षा वेगळं आहे. ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते या तिन्ही इंडेक्सचं सोमवारसाठी केलेलं विश्लेषण तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.